आपण बाकीचे 2 मिनिटात जॉईन होतील, 2 ते 3 मिनिटात लगेच आपण पुढचं लेक्चर सुरू करणार आहोत. काल आपण बघितलं की वॅक्सिन काय ते बघितलंय. त्याच्या आधी आपण इन्सुलिन काय ते समजून घेतलं होतं आणि नंतर इडिबल वॅक्सिन ही ओरल वॅक्सिन असते, तिला आपण इडिबल वॅक्सिन म्हणतो. आणि ॲप्लिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर. आता आज आपण जीन थेरपी इज यूज इन मेनी वेज बघणार आहोत. 2-5 मिनिटं मुलांना जॉईन होऊ देऊ आणि मग आपण सुरू करूया. दोन एक मिनिटात सगळे मुलं जॉईनच होतील. लिंक पाठवली आहे. मग आपण जीन थेरपी इज यूज इन मेनी वेज ते काय ते बघणार आहोत. वॅक्सिन आपण बघितलं. आता आपण सुरुवात करणार आहोत की वॅक्सिन बघितल्यानंतर इडिबल वॅक्सिन सुद्धा अशाच प्रकारे वॅक्सिन प्रोडक्शन होत आहे, त्याला आपण इडिबल वॅक्सिन म्हणतोय. आणि इडिबल वॅक्सिन नंतर ते विच गिव्स ओरली अँड विच मेल्ट इन टू द माउथ वेअर देर इज अ माउथ सबस्टन्स यूज अँड देन ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये काय असतं, जीन मॉडिफाईड प्लांट्स डेव्हलप केलं जातं. काय केलं जातं, जीन मॉडिफाईड प्लांट डेव्हलप इन टू ॲग्रिकल्चर. व्हॉट हॅपन इन ॲग्रिकल्चर, आपल्याला जीन थेरपी इज यूज इन मेनी वेज बघायचंच आहे. पण त्याआधी थोडंसं ॲग्रिकल्चरमध्ये टिश्यू कल्चर जे आपण म्हणतो ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर आहे. काय टिश्यू कल्चर. आणि मग या ॲग्रिकल्चर ऑफ बायोटेक्नॉलॉजी किंवा आपण बायोटेक्नॉलॉजी विच यूज इन ॲग्रिकल्चर ऑर ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर हे आपण समजून घेणार आहोत थोडक्यात. आणि मग आपण इकडे येणार आहोत. ह्यामध्ये काय असतं, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स प्रोड्यूस केले जातात. काय करतात इन ॲग्रिकल्चर वेअर द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आपल्याला जर ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी विचारलं तर टिश्यू कल्चर ठेवायचं आहे. अँड वेअर द विच प्रोड्यूस जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स म्हणजे काय, समजा एखादा प्लांट आहे, मी तुम्हाला त्या दिवशी उदाहरण दिलं होतं की एखादा प्लांट आहे
आणि तो प्लांट काय आहे, डिसीजशी फाईट करू शकत नाही, डिसीजशी फाईट करू शकत नाही, पण त्याच्यामध्ये प्रोडक्शनची क्षमता आहे, विच आर एबल टू प्रोड्यूस. त्याच्यामध्ये प्रोडक्ट जे असेल त्याचं ते प्रोड्यूस करण्याची क्षमता आहे. एक प्लांट असा आहे की बघा मी काय सांगतो नीट ऐकून घ्या, की याच्यामध्ये असा जीन आहे की जो काय करू शकतो, फाईट अगेन्स्ट डिसीज. जीन फाईट अगेन्स्ट डिसीज हा एक प्लांट आहे. दुसरा प्लांट आहे की तो डिसीजशी फाईट करू शकत नाही, पण काय आहे, विच कॅन प्रोड्यूस. म्हणजे दोघांमध्ये वेगवेगळे असे काही जीन्स आहेत. आता इथं काय करायचं, आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट बनवायचा आहे, म्हणजे हा जीन अशा याच्यात ट्रान्सफर करायचं की जो काय करतोय, प्रोडक्शन जास्त करतो. मग अशा प्लांटमध्ये जर हा जीन ट्रान्सफर केला तर काय होईल, त्याची टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला काल सांगितली बायोटेक्नॉलॉजी. मग आता हा इन्सर्ट करू आपण, जे येणार आहे तो कसा असेल, विच कॅन फाईट अगेन्स्ट डिसीज अँड प्रोड्यूस नंबर ऑफ विच टाइप्स ऑफ प्लांट यूज, देन इट इज डिपेंड ऑन विच टाइप ऑफ प्रोडक्शन. मग नंबर ऑफ काय असेल ते प्लांट प्रोडक्शन असेल ते प्रोड्यूस करणार आहे. मग आता इथे आपल्याला जीन थेरपी समजून घ्यायची. जीन थेरपी समजताना तुम्हाला थोडंसं आधी त्याचे जीन काय ते सांगतो, बरोबर आहे. जीन डीएनएचा सेगमेंट, ज्याला आपण काय म्हणतो जीन म्हणतो, काय म्हणतो, सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज जीन, आपण शॉर्टकट मध्ये. अँड दिस सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ ट्रेट ऑफ अन ऑर्गॅनिझम. जो काही ऑर्गॅनिझम असेल त्याचे जे ट्रेट आपण काम कोण करतं, जीन करत असतो. मग ते आता होतं काय, जनरली आपल्याला एकच माहिती की डिसीज म्हटलं की बॅक्टेरिया, व्हायरस, सराउंडिंग एन्व्हायरमेंट किंवा डाएटमध्ये, लाईफस्टाईलमध्ये चेंज झालं की आपल्याला काय होतो, डिसीज होतो, असं आपण जनरल म्हणत असतो. की आपल्या डोक्यात असं आहे की आजारी पडणे म्हणजे फक्त काय, एनी व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, सेलच्या स्ट्रक्चर फंक्शनमध्ये काही बदल झाला की आपण आजारी पडला असं समजतो जनरल. म्हणजे जर साऊंड कंडिशन आहे, कशाला साऊंड कंडिशन आहे म्हणजे आपण हेल्दी आहोत, परंतु जर वेगवेगळे व्हायरस, बॅक्टेरिया बॉडीमध्ये आले की आपल्याला काय होतो, डिसीज होतो. देन वी कॅन ट्रीट इट. आपण काय करू शकतो, तो जो डिसीज आहे व्हायरस, बॅक्टेरियामुळे झाला तर आपण ट्रीट करण्याचा, क्युअर करण्याचा किंवा समोर ज्याला आपण म्हणतो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु एक लक्षात घ्या, ज्या वेळेला असे काही डिसीज असतात विच इज रिलेटेड जीन, कोणाशी रिलेटेड असतात, जीनमध्ये. डीएनएचा जो काही कोड आहे जीन, किंवा आपण जीन सेगमेंट जो आहे ज्याला आपण डीएनएचा सेगमेंट म्हणत असतो जीन, हा जीन जो असेल तो जर डिफेक्टिव्ह असेल तर लक्षात आलं. म्हणजे एखादा व्यक्ती जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर इफ हू कंटिन्यू देअर लाईफ, त्या व्यक्तीने काय केलंय, त्याचं जे काही लाईफ आहे ते कंटिन्यू केलेलं आहे, लक्षात आलं आहे. आणि मग त्या व्यक्तीचं ज्या वेळेला आपण पूर्ण लाईफमध्ये वेगवेगळे व्हायरस, वेगवेगळे बॅक्टेरिया त्याच्या बॉडीमध्ये जातात आणि ते वेगवेगळे बॅक्टेरिया, व्हायरस बॉडीमध्ये गेले की काय होतंय, जर acquired immunity त्याला काय करते, विच हेल्प टू फाईट अगेन्स्ट द पॅथोजन ऑर डिसीज कॉजिंग एजंट. अँड दिस द इम्युनिटी विच प्रेझेंट सिन्स बर्थ, दॅट इज अ इनेट इम्युनिटी. जर इम्युनिटी जन्मता प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनेट इम्युनिटी म्हणतो. आता परंतु काही असे आहेत की डिसीज विच इज सिन्स बर्थ, म्हणजे ते जन्मताच असतात आणि ड्यू टू द जीन, डिफेक्टिव्ह जीन. काय असतं, डिफेक्टिव्ह जीन, त्यामध्ये काय असेल, डिफेक्टिव्ह जीन आहे. मग अशा काही काही आजारामध्ये काय होतंय, ही जीन थेरपी वापरली जाते. जीन थेरपीमध्ये काय असतं, समजा मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, कशाला अशा प्रकारचे जे काही सिस्टिक फायब्रोसिस आहे, हे जे काही डिसीज आहे हे जेनेटिक डिसऑर्डर आपण ज्याला म्हणतो असं जेनेटिक जीनशी रिलेटेड असतात. अशा प्रकारचे जे काही डिसीज असतात, डिफेक्टिव्ह जीन्समुळे होणारे जे काही डिसीज असतात ते आपण काय करू शकतो, बाय युजिंग जीन थेरपी. जीन थेरपीचा यूज करून काय करू शकतो, आपण त्या व्यक्तीला आपण अशा प्रकारची ट्रीटमेंट देऊन क्युअर करू शकतो किंवा त्याला आपण त्याचा लाईफ स्पॅन वाढवू शकतो. असे बरेच डिसीज कोणता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, डिसीज कोणता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर मग पहिलं तुम्हाला हे समजलं असं गृहीत धरतो की जीन काय, जीन इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ ट्रेट
ऑफ एन ऑर्गन. नंतर आपल्याला समजून जीन थेरपी काय. आपल्या जगामध्ये वेगवेगळ्या थेरपी आहेत, कशा आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आहे. लक्षात आलंय. आणि त्या ट्रीटमेंटद्वारे काय होत असतं, एक जो काही डिसीज असेल त्याला आपण बरं करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या ट्रीटमेंट. मग अशीच एक थेरपी आहे, तिला आपण म्हटलंय जीन थेरपी. आणि वेगवेगळ्या मार्गाने वापरल्या जातात. त्याचे एक्झाम्पल आहे, जीन थेरपी इज यूज इन मेनी वेज. वेगवेगळ्या ज्याचे एक्झाम्पल इथं दिलेले आहेत ते आपण समजून घेणार कोणत्या प्रकारचं काय काय आहे. रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. काय करू शकतो की डिफेक्टिव्ह जीन जो आहे, लक्षात डिफेक्टिव्ह जीनचा किंवा जो काही रिप्लेसिंग, आपल्याला एखादा जीन डिफेक्टिव्ह आहे किंवा मिसिंग जीन आहे त्याला रिप्लेस करू शकतो बाय युजिंग जीन थेरपी. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, एक एक स्टेटमेंट समजून घ्यायचं आहे की जीन थेरपीचा यूज कसा होतो, कशा प्रकारे आपण जीन थेरपी वापरू शकतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. वेअर पहिलं स्टेटमेंट समजून घ्यायचं आहे, रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. जो डिफेक्टिव्ह जीन आहे, लक्षात आलं. डिफेक्टिव्ह जीन म्हणजे काय, ज्याच्यामुळे काय आलं तो डिसऑर्डर किंवा तो डिसीज झाला, त्याला आपण काय करायचंय, रिप्लेस करायचंय. किंवा मिसिंग जीन आहे त्याला रिप्लेस करायचंय. रिप्लेस करायचं म्हणजे काय, डिफेक्टिव्ह जीन काढायचा, चांगला जीन ट्रान्सफर करायचा. मी काल परवा तुम्हाला सांगितलं की एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये आपल्याला काय करायचं, जीन ट्रान्सफर करायचं आहे. लक्षात आहे. मग हा डिफेक्टिव्ह जो आहे तो काढून टाकायचा, तिथे काय करायचं आहे, जो न्यू जीन असेल, जो डिफेक्टिव्ह नसेल, लक्षात आहे. मग असा जीन काय करायचा आहे, हा डिफेक्टिव्ह जीन काढला की तिथं हा जीन ट्रान्सफर करायचा आहे. याला आपण म्हणतोय, याला एक ट्रीटमेंट विशिष्ट असं नाव दिलेलं आहे, जीन थेरपी. लक्षात आलं. मग रिप्लेसिंग मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन, याच्यामध्ये काय करायचंय, डिफेक्टिव्ह जीनच्या ऐवजी काय करायचं आहे, जो जीन काय करेल त्याची लाईफ एकदम त्याला कम्फर्टेबल करेल अशा प्रकारचं आपण इथे डिफेक्टिव्ह जीन काढून टाकायचं आहे आणि मग तिथं चांगला जीन टाकायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे. त्याला आपण जीन थेरपी असं नाव दिलेलं आहे. लक्षात आलं. मग त्याला आपण रिप्लेस म्हणतोय, रिप्लेस करणं. डिलिव्हर म्हणजे त्याच्यामध्ये टाकणे, आपल्या भाषेमध्ये साध्या भाषेत. डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. मग असे काही जीन्स आपण त्या कॅन्सर सेलमध्ये टाकायचे की समजा ही कॅन्सर सेल आहे. व्हॉट हॅपन इन कॅन्सर सेल. आता कॅन्सर सेलच्या बाबतीत सांगतो, कॅन्सर कसा होत असतो. एक ऑन्कोजीन असतो. काय असतो, ऑन्कोजीन. ऍक्च्युअली तो काय असतो, डिएक्टिव्ह असतो इन एव्हरी पर्सन. आपल्या सगळ्यामध्ये तो काय असतो, डिएक्टिव्ह असतो ऑन्कोजीन. ऑन्कोजीन हा जो जीन आहे तो जेव्हा डिएक्टिव्ह आहे तोपर्यंत कोणालाही कॅन्सर होणार नाही. मग वेगवेगळे रिझन जे मी तुम्हाला सांगितले, फॉर एक्झाम्पल जे काही ॲडिक्शन असणारे पर्सन असतील, लक्षात आहे, किंवा समटाईम लाईफस्टाईल, काहींची लाईफस्टाईल आहे, हे ते कॅन्सर होण्याचे काही कारण आहेत. किंवा वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल इन आवर लाईफ. आता जर आपण विचार केला तर आपल्या लाईफमध्ये नंबर ऑफ आपण केमिकल वापरतोय आणि त्या केमिकलचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय. आणि मग काय होतोय, वी स्टिम्युलेट टू आवर सेल. मग त्या सेलला आपण ते स्टिम्युलेट करतात आणि ऑन्कोजीन जागा होतो. म्हणजे जो झोपलेला आहे त्याला आपण काय करतो, जागा करतो. लक्षात आलंय. आणि तो काय एकदा ऍक्टिव्ह झाला, लक्षात घ्या, तो ऑन्कोजीन काय ऍक्टिव्ह झाला, तो आता झोपलेला आहे प्रत्येक सेलमध्ये, पण आपण त्याला काय केलं, जागा केलं, त्याला ऍक्टिव्हेट केलं. आणि ऍक्टिव्हेट झाल्यामुळे काय होणार, जी सेल आहे त्या सेलचं डिव्हिजन होणार, एका सेलच्या दोन. पण ते कसं, ॲबनॉर्मल डिव्हिजन होतं. ऍक्च्युअली इन रेग्युलर लाईफ व्हॉट हॅपन, वेअर दिस डिव्हिजन इज नॉर्मल. ते डिव्हिजन कसं असतं, नॉर्मल असतं. नॉर्मल म्हणजे आपल्याला माहिती आहे, एका 2 अणू 2 4 अणू मायटोसिस हे सेलचं डिव्हिजन चालू असणार, मायटोसिस मियोसिस. बट व्हॉट हॅपन अबाउट अ कॅन्सरियस पेशंट, कॅन्सर झालेल्या पेशंटच्या बाबतीत कसं असतं, अनकंट्रोल ॲबनॉर्मल ग्रोथ त्याच्या सेलची होत असते किंवा मग त्याचं ट्यूमर तयार होतो. मग अशा सेल ज्या असतील अशा वेळेला असा जीन्स काय करत, त्याच्यामध्ये डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. मग असा जीन तिथं टाकायचा जो काय करेल, त्या कॅन्सर सेल ज्या ग्रोथ होते, कॅन्सर सेलची जे काही नंबर ऑफ कॅन्सर सेल त्या पेशंटच्या बॉडीमध्ये वाढतात, त्याला काय करायचंय, डिस्ट्रक्ट करायचंय. त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी अशा प्रकारचं जीन टाकायचं की जो काय करेल, त्या कॅन्सर सेलला काय करेल, डिस्ट्रक्शन करेल किंवा डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करेल, डिस्ट्रॉय करेल. याला म्हणजे बघा, जीन थेरपी एवढी आवश्यक थेरपी आहे,
लक्षात आलं. वेगवेगळ्या थेरपी आहे, केमोथेरपी वगैरे, पण सगळ्यात आवश्यक जे आता आपण जर विचार केला तर जीन थेरपी आहे. डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. एक जीन असा आहे तुमच्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये, की जो काय होतोय, जर तो ऍक्टिव्ह झाला तर कॅन्सर होतो. लक्षात आलं. म्हणजे दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या की जेवढे आपण केमिकलचा यूज वाढवणार, लक्षात आलंय, जेवढं आपण केमिकल आपल्या आयुष्यामध्ये वाढवणार, जेवढं आपण लाईफस्टाईल चेंज करणार, तेवढे कॅन्सरचे पेशंट वाढणार. का? बिकॉज विच स्टिम्युलेट, ते काय करणार, स्टिम्युलेट टू युअर ऑन्कोजिन्स. जो आपला काही जीन आहे त्याला काय करणार, ऍक्टिव्ह करणार. आणि ऍक्टिव्ह केला की त्या सेल ज्या असतील त्याची ॲबनॉर्मल ग्रोथ होणार. म्हणून मी जे काही सांगतो ते व्यवस्थित लक्षात घ्या की डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. एक प्रकारे मी तुम्हाला जीन थेरपीचा यूज कसा करतात ते सांगतोय. जीन थेरपी जी आहे तिचा यूज कसा होतो ते सांगतोय. कशा प्रकारे त्याचा ट्रीटमेंटमध्ये यूज करतात ते मी सांगतोय. म्हणून डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. आणि मग त्या काय करतील, जो काही पेशंट असेल किंवा त्याच्या बॉडीमध्ये जर कॅन्सर सेल वाढत असतील, लक्षात घ्या, मग असा जीन तिथं आपण ट्रान्सफर करणार, जो काय करेल, या कॅन्सर सेल वाढतायत त्यांना काय करेल, डिस्ट्रॉय करेल. लक्षात आहे. म्हणजे एक प्रकारच्या कॅन्सर सेल कमी करण्यासाठी हा एक पॉईंट जो आहे तो तिथं आपण यूज करतो जीन थेरपीमध्ये. जीन थेरपी थोडक्यात एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. मग आता दुसरं काय, सप्लाय जीन्स दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल्स. दुसरं, त्यात असे जीन्स सप्लाय करायचे. काय करायचं आपल्याला, असे जीन्स सप्लाय करायचे. सप्लाय जीन्स दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल. लक्षात आलंय. आपण कसं म्हणतो, एखादा मुलगा बिघडला का त्याला काय करायचं, सुधारायचं. काय करायचंय, सुधारायचं. एखादा मुलगा 10वी पर्यंत हुशार असतो, बरोबर, 11वी पर्यंत हुशार असतो, 12वीला अचानक काय होतो, बिघडतो. लक्षात. मग आता त्याला काय करायचंय, पुन्हा जो 10वीला जसा होता, 11वीला जसा वागत होता तसं त्याला वागवायचंय. म्हणजे काय करायचंय, रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल. त्याचं जे बिहेवियर काय करायचं, नॉर्मल करायचंय. मग ज्या सेल एकीकाळी काय होत्या त्या बॉडीमध्ये, त्याच्या ह्युमन ज्याला कॅन्सर आलाय त्या सेल एका विशिष्ट त्याच्या लाईफ स्पॅन पर्यंत नॉर्मल होत्या. लक्षात आहे. ज्या नॉर्मल होत्या, आज त्या कॅन्सर सेलचा जो कॅन्सरचा जो पेशंट आहे त्याच्यामध्ये ते ॲबनॉर्मल आहेत. मग आपण अशी जीन्स सप्लाय करायचे, जीन सप्लाय जीन्स दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल्स. मग ज्या कॅन्सर सेल आहेत त्यांना काय करायचंय, नॉर्मल सेल करायचे, बनवायचे. तर असा जीन्स आपण काय करतो, जीन थेरपीमध्ये वापरतो. म्हणजे बघा, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजून घ्यायचंय की कशा प्रकारे आपण या जीन थेरपीचा यूज या बायोटेक्नॉलॉजीमुळे आज आपल्या संपूर्ण जगाला होतं. तुम्हाला माहीत असावं की काही राज्यांमध्ये खूप प्रमाणात केमिकल वापरल्यामुळे, प्रचंड प्रमाणात केमिकलचा मारा झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत. लक्षात आलंय. आजही आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल, पुढच्या येणाऱ्या जनरेशनला, आताच्या जनरेशनला जर चांगलं जीवन जगायचं असेल, तर त्याच्यासाठी स्वतः होईल ते नॅचरल जे काय आहे, फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स वापरले पाहिजे. तर तुम्हाला कॅन्सरचे पेशंट कमी झाल्याचं दिसेल. जर केमिकलचा मारा, केमिकल पेस्टिसाइडचा मारा, केमिकलचा जास्त वापर जर आपण केला, तर अशा प्रकारच्या या केमिकलच्या यूजमुळे आपल्याला या जी काही आपली लाईफस्टाईल आहे, आपला जो काही जीवन जगण्याचा भाग आहे, त्याच्यामध्ये काय होतंय, सेलचं जे नॉर्मल फंक्शन चाललंय ते ॲबनॉर्मल होतं. कारण ते बॉडीमध्ये गेल्यानंतर तुमचा ऑन्कोजिन जो आहे त्याला स्टिम्युलेट करतात. स्टिम्युलेट केलं की सेलचे काय होतं, डिव्हिजन होतं, ते कसं होतं, ॲबनॉर्मल. म्हणजे मी तुम्हाला पहिला पॉईंट सांगितला, तो तुमच्या लक्षात आला असेल की जीन थेरपीमध्ये काय, रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. तुम्ही ध्यानात कसं ठेवायचं का, जीन ट्रीटमेंटमध्ये करतात काय केलं पाहिजे, तर रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. नंतर तुम्ही ध्यान ठेवायचं, डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. काय करतात ते, डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. लक्षात आहे. कॅन्सर सेलला डिस्ट्रक्ट करण्याचा असं काही जीन त्याच्यामध्ये टाकायचं त्या सेलमध्ये. सप्लाय जीन्स दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल्स. कॅन्सर सेल काय झाले पाहिजे, नॉर्मल सेल झाले पाहिजे.
याच्यासाठी आपल्याला असे जीन्स काय करायचे, त्याच्यामध्ये सप्लाय करायचे ज्याच्यामुळे कॅन्सर सेल करतील विच रिव्हर्ट टू बॅक नॉर्मल सेल. रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल. आता चौथा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. चौथ्या पॉईंट मध्ये लक्षात घ्यायचं आहे की डिलिव्हर बॅक्टेरियल ऑर व्हायरल सेल्स बघा ॲज अ फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशन. म्हणजे आपण जे शिकलोय बघा व्हॅक्सिनेशन, व्हॅक्सिनेशन मध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, वी यूज मायक्रोब्स. जसं आपण मी तुम्हाला काल परवा उदाहरण दिलं होतं की इन कोरोनामध्ये व्हॅक्सिन आलं. कोरोनामध्ये व्हॅक्सिन आल्यावर काय आलं, बऱ्याच लोकांनी सुरुवातीला गैरसमजातून काय केलं, विरोध केला. व्हॅक्सिन इज अ मेथड टू टीच युअर बॉडी टू ट्रेनिंग युअर ह्युमन सिस्टीम. बॉडी म्हणण्यापेक्षा ह्युमन सिस्टीम टू ट्रीट और टू टीच युअर ह्युमन सिस्टीम टू ट्रेनिंग टू युअर ह्युमन सिस्टीम. व्हॅक्सिन म्हणजे दुसरं काही नाही, तुमच्या ह्युमन सिस्टीमला ट्रेनिंग देण्याचा प्रकार आहे. आणि मग चौथा जो प्रकार आहे कॅन्सरच्या बाबतीत लक्षात आले, डिलिव्हर बॅक्टेरियल और व्हायरल सेल्स ॲज अ फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशन. आणि मग हे बॅक्टेरियल सेल असेल किंवा व्हायरल सेल असेल तर त्या व्हॅक्सिन फॉर्ममध्ये त्या पेशंटला द्यायचे. लक्षात आहे. मग तो जेनेटिक डिसऑर्डर झालेला जो काही पेशंट असेल, जेनेटिक्स जीन्स रिलेटेड असेल, त्याच्यासाठी व्हॅक्सिनेशन फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, RDNA टेक्नॉलॉजीने आपल्याला जगामध्ये जगत असताना अशा काही ट्रीटमेंट दिल्या आहेत, असे काही थेरप्युटिक प्रोडक्ट दिले की ज्याला आपण मेडिसिनल प्रोडक्ट म्हणत असतो की ज्याचा आपण विचारच करू शकत नाही. अशा प्रकारचे प्रोडक्ट आज जगामध्ये उपलब्ध आहेत. आणि जे काही बायोटेक्नॉलॉजीने आपल्याला जे काही दिलंय त्यामध्ये हे जीन थेरपी सगळ्यात महत्त्वाची. म्हणून आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॅन्सरस पेशंट नॉर्मल झालेले दिसतात, पण त्याला त्या वेळेत, योग्य वेळेत, त्या लाईफ स्पॅन किंवा आपण ज्याला म्हणतो जो पिरियड आहे तेवढा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्या ट्रीटमेंट केल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून डिलिव्हर बॅक्टेरियल और व्हायरल सेल्स ॲज अ फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशन. आणि ज्या काही जीन थेरपीमध्ये बॅक्टेरियल सेल असेल किंवा व्हायरल सेल्स असतील त्या व्हॅक्सिनेशनच्या फॉर्ममध्ये द्यायचे आहेत, हे एक लक्षात ठेवायचं आहे. हे कशा बाबतीत, जीन थेरपीच्या बाबतीत. डिलिव्हर DNA टू अँटीजन एक्सप्रेशन. डिलिव्हर DNA टू अँटीजन एक्सप्रेशन. जीन थेरपीमध्ये काय काय लक्षात घ्या. जीन थेरपीमध्ये इथपर्यंत आपण जीनचे पॉईंट समजून घेतले. रिप्लेस मिसिंग और डिफेक्टिव्ह जीन, deliver genes that speed up the destruction of cancer cells, supply genes that cause cancer cells to revert back to normal cells. आणि आज नंतरचा चौथा पॉइंट थोडासा वेगळा आहे, डिलिव्हर बॅक्टेरियल और व्हायरल सेल्स. इथं डायरेक्ट आपण बॅक्टेरियल व्हायरल सेल्स ॲज अ फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशन. लक्षात आहे, आपल्याला माहिती आहे की व्हॅक्सिनेशन मध्ये हाफ व्हायरस वापरले जातात, ते पण ज्ञानाचं आहे. त्या सेलच असतात समजा मायक्रोबच्या. तसंच इथं आहे डिलिव्हर बॅक्टेरियल व्हायरल सेल्स ॲज अ फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशन. हा जीन थेरपीचाच भाग आहे. आणि मग इथं मात्र चौथ्या पॉईंट मध्ये काय आलं, बॅक्टेरियल और व्हायरल सेल्स. लक्षात आलं, इथून हा पॉईंट. आता बघा, डिलिव्हर DNA टू अँटीजन एक्सप्रेशन. काय म्हणून करायचं, डिलिव्हर टू DNA टू अँटीजन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ ह्युमन रिस्पॉन्स. काय करायचंय, डिलिव्हर DNA टू अँटीजन एक्सप्रेशन. लक्षात आहे, म्हणजे जो काही DNA आपण डिलिव्हर करणार टू अँटीजन एक्सप्रेशन. मग याचा परिणाम काय होणार आहे, त्याचा ह्युमन सिस्टीम जे आहे ते काय करेल, टू जनरेट ह्युमन रिस्पॉन्स. आणि मग त्याचा परिणाम काय होईल, ह्युमन सिस्टीम जे असेल ते काय करेल, ह्युमन रिस्पॉन्स देईल. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा फॉरेन पार्टिकल अँटीजन किंवा जो काही मायक्रोब्स असेल बॉडीमध्ये गेला की काय होतं, त्याचा आपल्याला आपली इम्युन सिस्टीम त्याला काय करते, रिस्पॉन्स देत असते. मग इथं काय करायचं, DNA तिथं टाकायचं आहे जो काय करेल, टू अँटीजन एक्सप्रेशन. DNA टू अँटीजन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्स. आता 6वा पॉईंट समजून घ्यायचा आहे, सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रिप्लिकेशन. सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रिप्लिकेशन. आता हे जे काही व्हायरल रिप्लिकेशन असेल लक्षात घ्यायचंय, व्हायरल रिप्लिकेशन मध्ये काय होत असतं माहिती का, समजा एकाचे दोनाचे चार जे काही रिप्लिकेशन होत राहणार आहे, म्हणजे व्हायरल लोड जो आहे तो वाढत जाणार आहे. लक्षात आलं, व्हायरल लोड काय होईल, वाढत जाईल. एका 2चे 4. व्हायरल लोड जसं जसं वाढत जाईल, व्हायरल लोड जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय होईल, तो जो पेशंट आहे तो कमजोर होत जाईल. मग आपण करायचं काय, सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रिप्लिकेशन. व्हायरल रिप्लिकेशनच कमी करायचं. लक्षात आहे,
त्याला काय करायचं, व्हायरल रिप्लिकेशन कमजोर करायचं, व्हायरसचं जे रिप्लिकेशन होतं एका 2, 2, 4 ते कमी करायचं. म्हणजे थोडक्यात असा जीन काय करायचा आहे, सप्लाय करायचा आहे जो काय करेल, व्हायरल लोड कमी करेल, व्हायरसचं रिप्लिकेशन कमी करेल. व्हॉट इज रिप्लिकेशन ते समजून घ्या. रिप्लिकेशन मध्ये काय होत असतं, समजा हा व्हायरस आहे, याचं एकाचे 2, 2चे 4, याला व्हायरल रिप्लिकेशन असं म्हणतात. लक्षात. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये समजा एखादा पेशंट आहे, आपण एखादा पेशंट घेऊयात, त्या पेशंटच्या बॉडीमध्ये काय एक व्हायरस होता, 1 चे 2 झाले, 2 चे 4, जसा जसा हा व्हायरस वाढत जाईल, व्हायरसचं रिप्लिकेशन वाढत जाईल. लक्षात आहे, एका 2 झाले, 2 4 झाले, यालाच आपण रिप्लिकेशन म्हणतो. आणि मग जर सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग, मग हे जर कमजोर केलं तर मग असा जीन टाकायचा, असा जीन ट्रान्सफर करायचा जो काय करेल, व्हायरलचं रिप्लिकेशन काय करेल, कमजोर करेल, कमी करेल. लक्षात आहे. मग हे हा एक महत्वाचा पॉईंट बघा, प्रत्येक पॉईंट मध्ये नाविन्य आहे, प्रत्येक पॉईंट मध्ये काय नवीन नवीन जे काय ट्रीटमेंटचा भाग आहे. म्हणजे बघा, पहिल्या पॉईंट मध्ये आपण बघितलं की इथं काय डिफेक्टिव्ह जो आहे, मिसिंग आहे, तो रिप्लेस करायचा आहे. दुसऱ्या याच्यात कॅन्सरचं काय करायचं आहे, सेल जे आहेत त्याचं डिस्ट्रक्शन करायचं आहे. तिसऱ्या याच्यात काय करायचं आहे, नॉर्मल सेल नॉर्मल करायचे आहे. चौथ्या याच्यात काय करायचं आहे, व्हॅक्सिन फॉर्म मध्ये टाकायचं आहे. पाचव्या याच्यात काय करायचं आहे, डीएनएस टाकायचं जो अँटीजेनचं काम करेल आणि इम्युन रिस्पॉन्स आपल्या इम्युन सिस्टमकडून घेईल. आणि पाचव्या याच्यात तर काय डायरेक्ट जे व्हायरल रिप्लिकेशन आहे, जे व्हायरस आहे त्यांचं जे काही रिप्लिकेशन होतं ते काय करायचं, कमी करायचं आहे. आणि मग सातवा जो आहे, हा महत्वाचा पॉईंट आहे, प्रोव्हाइड जीन्स. आपण जो काही या जीन थेरपीमधून काय करणार, असे जीन्स प्रोव्हाइड करणार दॅट प्रमोट ऑर इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. बरोबर आहे. एखादा पेशंट आहे, फॉर एक्झाम्पल कॅन्सरचा पेशंट आहे किंवा कुठलाही पेशंट आहे, याच्यामध्ये काय होतं, ह्या सेल काय होत आहेत, यांची संख्या कमी कमी होते. आणि सेलची संख्या कमी कमी झाली की याचा परिणाम काय होतो की तो व्यक्ती आणखी कमजोर होतो. आणि तो कमजोर होऊ नये म्हणून प्रोव्हाइड जीन्स, त्याला जीन प्रोव्हाइड करेल दॅट प्रमोट ऑर इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू सेल. आणि मग नवीन सेल वाढतील, जे जसे जसे वाढतील त्या वाढण्यासाठी जीन प्रोव्हाइड करायचे. आणि शेवट आहे, डिलिव्हर द जीन्स दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज टिश्यू. काय म्हटलंय, डिलिव्हर जीन्स दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज टिश्यू. आता ज्या काही डॅमेज टिश्यू आहेत, लक्षात आहे, त्यांना एक प्रकारे आपण काय करणार आहोत, रिपेअर करणार आहोत, म्हणून ट्रीट करणार आहोत. म्हणून डिलिव्हर जीन्स दॅट स्टिम्युलेट द ट्रीट आपल्या भाषेमध्ये ऑफ डॅमेज टिश्यू. मग त्या डॅमेज टिश्यू जे आहेत त्यांना रिपेअर करणे, त्याला ट्रीट करण्यासाठी सुद्धा आपण काही जीन त्याच्यामध्ये काय करणार आहोत, इन्सर्ट करणार आहोत. आता मी सगळे पॉईंट तुम्हाला सांगितलं की आपण आपल्याला स्वतःला, लक्षात आलं, ह्युमन बिंग स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट तिथं वापरत असतो. त्यापैकी एक जीन थेरपी आहे आणि तिचे मी तुम्हाला 8 पॉईंट सांगितले, ते व्यवस्थित वाचा. लक्षात. परत एकदा मी सगळे पॉईंट वाचून दाखवेल, तुम्ही ते बघा, वाचा, आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. 2 मिनिटं तुम्हाला रेडिंग देतो मी. आता बघा, काही जे आपण बघितलंय त्यामध्ये तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं ते सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे. तर असा जो काही कॅन्सरसाठी लक्षात आहे, जे काही जीन, आता इथे वेगवेगळे जीन आहे म्हणून इथे म्हटलंय सप्लाय जीन. आलं लक्षात, तो डिसीज कसा आहे त्याच्यानुसार ते आपण म्हटलंय. आता इथं वॅक्सिनेशन मध्ये, बरोबर आहे, कोणाच्या सेल वापरला गेला जीन थेरपी मध्ये, सांगा मला. विच सेल यूज इन वॅक्सिनेशन इन जीन थेरपी? तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. ज्यांना उत्तर येतं त्यांनी सांगितलं, विच सेल यूज ॲज फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन
in gene therapy. बघा प्रश्न काय आहे, which cell used in vaccination in gene therapy. बरोबर आहे, व्हायरल सेल और बॅक्टेरियल सेल. लक्षात आहे. आता लक्षात घ्यायचं आहे की हे झालं आपलं जीनच्या बाबतीत किंवा जीन थेरपीच्या बाबतीत. आता ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या, ज्यांना काही विचारायचं त्यांनी विचारा, आणि बाकीचे मात्र लिहिणार आहेत ते लिहून घ्या. लक्षात, लेक्चर झालेलं आहे, लिहायचं त्यांनी लिहून घ्या. बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात, जे लिहितात ते लिहा, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात. उद्या आपण परत संध्याकाळी 8 वाजता लेक्चर होईल. लक्षात आलंय. फॉर्म्स ऑफ जीन थेरपी आपण बघणार आहोत, ते उद्या बघणार आहोत 8 वाजता. म्हणजे 7:50 मी लिंक पाठवेल. जे हजर आहेत त्यांचे मी इथं बरोबर मला लक्षात येते कोण कोण प्रेझेंट आहे.
हा बोला, कोणाचं काय क्वेश्चन असतो सांगा. मी बघतो, माझं लक्ष आहे. क्वेश्चन कोणाचं काय सांगा. हा, कोणतं म्हटलंय पुन्हा समजून सांगा. 2-3 पॉईंट सांगतो, कारण आता बराच वेळ झाला सांगून जॉईन झालं त्यांच्यासाठी. रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन्स. आपण काय करतो, जीन थेरपीमध्ये जीन रिप्लेस करतो. जो डिफेक्टिव्ह जीन आहे त्याच्याऐवजी चांगला जीन तिथे डिलिव्हर करतो. डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. असा जीन त्याच्या ट्रान्सफर करायचा आहे. डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. कॅन्सर सेलला काय करेल, तो डिस्ट्रक्ट करेल. सप्लाय जीन्स दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिवर्ट बॅक टू नॉर्मल सेल. कॅन्सर सेलला काय करेल, नॉर्मल सेलमध्ये तो रिवर्ट करेल. असं सप्लाय जीनचा सप्लाय करायचा आहे. आणि वॅक्सिनेशनमध्ये बॅक्टेरियल सेल आणि व्हायरल सेल वापरायचे आहे. नंतर तो डीएनए जो अँटीजन्स डिलिव्हर डीएनए टू अँटीजन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्स. डीएनए टू अँटीजन एक्सप्रेशन सारखं काम करेल आणि इम्युन रिस्पॉन्स मिळेल. सप्लाय ऑफ जीन्स फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन. सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन. काय म्हटलं आपण, सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन. जीन सप्लाय करायचे, व्हायरल काय रेप्लिकेशन जे आहे ते कमी करेल. व्हायरल लोड काय होईल, कमी होईल. प्रोव्हाइड जीन्स दॅट प्रमोट ऑर इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. असे जीन प्रोव्हाइड करायचे जे काय होतील, नवीन जीन्स किंवा टिश्यू, नवीन सेल टिश्यूला काय करेल, प्रमोट करेल, ग्रोथ करेल. डिलिव्हर जीन्स दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज टिश्यू. आणि असं जीन डिलिव्हर करायचं जो काय करेल, डॅमेज टिश्यूला ट्रीट करेल. असं थोडक्यात मी सांगितलेलं आहे. कोणतं लेट जॉईन झालं त्यासाठी थोडक्यात सांगितलं. तुम्ही सुरुवातीला जॉईन होत जा, म्हणजे सगळं एकदम स्पष्ट तुम्हाला शेवटपर्यंत समजेल. ओके, थँक्यू. लेक्चर झालेलं आहे, तुम्ही रिमूव्ह होऊ शकता. तो हार्ट अटॅकचा जो प्रश्न विचारला आहे तो सर्क्युलेशन मी सांगितलं. रेस्पिरेशन, सर्क्युलेशनमध्ये त्याचे रिझन वगैरे सगळे दिलेले आहे. लक्षात आलं आहे. हे बायोटेक्नॉलॉजी जीन थेरपीचं चालू आहे. हार्ट अटॅकचे कारण वगैरे सगळं आपण रेस्पिरेशन सर्क्युलेशनमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा आपण जेव्हा रिव्हिजन घेऊ तेव्हा बघू. ठीक आहे. ओके, यू कॅन रिमूव्ह.